हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। फ्लावरची भाजी किंवा वाटाण्याची भाजी असेल तर मुलं थोडीशी नाक मुरडतात, वाटाण्याची नाही पण फ्लावरची किंवा वाटाणा तुम्ही रोज रोज एकसारखा खाऊन कंटाळाय का, तर या पद्धतीने भाजी करून बघा। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर सोबतच 1 वाटी वाटाणा घेतलाय। तो ओबडधोबड असा बारीक करून घ्यायचा। त्यानंतर फ्लावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सुद्धा खिसून घ्यायचा। जी मुलं अजिबात खात नाहीत त्यांना बिलकुल ते आवडत नाही। त्यानंतर वाटाण्याचं जे वाटण आपण केले ते फ्लावर मध्ये मिक्स करायचं। त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि 2 चमचे बेसनचं पीठ घालायचं बाइंडिंग साठी। सोबतच धने पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला 1-1 चमचा घालायचा। तर मी 4 लोकांसाठी ही भाजी करते। जर तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये करणार असाल तर त्याचं प्रमाण डबल करायचंय। त्यानंतर थोडंसं लाल तिखट घातले मी आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे जे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे। खूप छान आणि टेस्टी ही भाजी तयार होते। खाल्ल्यानंतर लक्षात सुद्धा येत नाही की ही भाजी फ्लावर आणि वाटाण्याची मिक्स भाजी आहे। छोटा लिंबू असतो इतके मी अशा साइजचे बॉल तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण भाजीसाठी लागणारे वाटण करणार आहोत। तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो, एक मध्यम आकाराचा कांदा ओबडधोबड मी मोठा क्यूब मध्ये कट करून घेतलाय। सोबतच 2 चमचे खोबरं आहे आणि हे जी स्मूथ अशी एक पेस्ट तयार करून घ्यायची मसाल्याची। त्यानंतर तेल गरम करून घ्यायचं आणि जे आपण बॉल बनवलेत भाजीचे ते फ्राय करून घ्यायचे। तर हे बॉल फ्राय करत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची 1 मिनिटभर आणि मग थोडीशी मध्यम करायची, नाहीतर हे बॉल पटकन शिजले जात नाहीत किंवा तुटण्याची विरघळण्याची शक्यता असते। तर याला तुम्ही वाटाणा फ्लावर मिक्स कोफ्ते सुद्धा म्हणू शकता। तर यातले काही बॉल पटकन भाजले गेले, मध्ये होते ते, आणि काही थोडासा वेळ कमी जास्त लागला। सो मी आधी तळलेले काढून घेतलेले आहेत आणि एका चमच्याच्या मदतीने मी ते पलटी करते। थोडासा त्यात कडकपणा आला की मग ते आपल्याला हाताळायला सोपं पडतं। आता हे फ्लावरचे आणि वाटाण्याचे कोफ्ते फ्राय झालेले आहेत। आता आपण ते काढून घेऊ। तुम्ही असे सुद्धा ते खाल्ले तरी सुद्धा खायला छान लागतात, कारण त्यामध्ये मसाले आहेत, सोबतच बेसनचं पीठ आहे, त्यामुळे त्याला एक छान असा फ्लेवर आलेला आहे। आता सर्व कोफ्ते आपले फ्राय करून झाले। त्यानंतर आपण कढई बाजूला ठेवूया आणि दुसरीकडे गॅसवरती ठेवू। आता जे तेल शिल्लक राहिले तेच मी वापरते, जेणेकरून त्यामध्ये फ्लेवर येईल। तेल गरमच आहे, आणखी थोडंसं गरम करून घेते आणि त्यामध्ये 1 चमचा जिरं घालूया। जिरं छान असे तडतडून द्यायचे। जिऱ्याचा सुवास तेलामध्ये व्यवस्थित उतरला पाहिजे। त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आणि जे आपण वाटण बनवले ते घालायचं आणि छान असं वाटण परतून घ्यायचं जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत। फार कमी मसाल्यामध्ये ही ग्रेव्हीची रेस्टॉरंट स्टाईल भाजी आपली तयार होते। चवीला सुद्धा तितकीच ती छान लागते। मध्यम गॅसवरती आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणखी चवीपुरतं मीठ घालायचं। बेडगी मिरची पावडर घालते कलर छान येण्यासाठी आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। मसाला आपला छान असा परतला गेलाय। त्यानंतर थोडासा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातले मी। आपण वाटाणा बारीक करताना सुद्धा त्यात थोडासा आपण लसूण घातलेला आहे। आता तेल छान असं आपल्या ग्रेव्हीला सुटलेलं आहे। त्यानंतर आता पाणी घालते। जास्त पातळ ही आपल्याला भाजी करायची नाही, ग्रेव्ही टाइप करायची आहे। सो 1 ग्लासभर मी यामध्ये पाणी घातले। छान अशी उकळी आली की त्यामध्ये कोथिंबीर कट करून घालते।
आपली ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे। आणखी थोडंसं मी पाणी घातलं आहे, जेणेकरून ज्यावेळेला ही आपली ग्रेव्ही कोफ्ते घातल्यानंतर थंड होईल तर त्यावेळेला ती जास्तच घट्ट होते। आत्ता जरी तुम्हाला पातळ दिसत असली तर ती थोड्या वेळाने अशी घट्टसर होते, इतकी घट्ट होते की तुम्हाला ती चपाती बरोबर किंवा नान बरोबर ती खाता सुद्धा येत नाही। आता 5-1 मिनिटं फक्त आपण मंद गॅसवरती हे शिजवून द्यायचे आणि आपली ही मटार कोबीचे कोफ्ते तयार होतात। फक्त 5 मिनिटं शिजवायचं, जास्त शिजवायची गरज नाही आहे, कारण आपली ग्रेव्ही ही छान शिजलेली आहे आणि आपण कोफ्तेही छान असे फ्राय केलेले आहेत। आणि 5 मिनिटानंतर एका प्लेटमध्ये आपण सर्व करू आणि याच पद्धतीने खूप चमचमीत अशी रेस्टॉरंट स्टाईल गोबी मटारचे कोफ्तेची करी तयार झालेली आहे। पुन्हा भेटू अशाच नवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।